500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आज रवींद्र वायकर ईडी कार्यालयात दाखल झाले। आरक्षित भूखंडावर क्लब आणि आलिशान हॉटेल बांधल्याचा सोमय्या यांचा आरोप। 500 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता। सोमय्या यांच्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेनेही प्राथमिक चौकशी सुरू केली होती। त्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करून घेत वायकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं। या आधीच्या 2 समन्सना वायकर गैरहजर राहिले। ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 जानेवारीला वायकर यांच्या निवासस्थानी आणि मातोश्री क्लबसह वायकरांच्या पार्टनर्स यांच्या निवासस्थानी देखील छापेमारी केली होती। ईडीनं 7 ठिकाणी छापे टाकले होते। दरम्यान आता 3ऱ्या समन्सला वायकर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झालेत।